नमस्ते मित्रांनो, तेव्हा शेळ्या पाणी हौदावर आल्या. तिथं हौद आहे, पाणी प्यायलेत हौदापाशी. आणि हे पहा, ही डीपी आणि ह्या डीपीच्या खाली ही 3 जी वायर आहेत. ह्याच्यातलं एक वायर कट आहे. काल परवा दिवशी शिळीला इथं करंट लागला होता माझ्याकडून, कारण ही रस्त्याच्या कडेला डीपी असल्या कारणाने जाता जाता शेळ्याला हातचं रस्ते ती पळत गेली होती एक शिळी खाण्याच्या कारणाने. आणि त्या कट वायरला चिटकली, पण ते हातात कुऱ्हाड असल्याच्या अवघाने त्या दांड्याने काढली. वाचली शिळीला, काही झालेलं नाही दोस्तांनो. पण आपण बी आपल्या जनावरांची काळजी घ्या, कारण डीपीपासून सावध राहावा. पावसामध्ये वल्लीच्या कारणानं करंट लय लवकर धरतंय. ए डॉन, जा तिकडे चल. हे बघा मथुर, 8 महिन्याचं बकरं आहे. कशी आहे क्वालिटी? बेण्याला ठेवलेला आहे, मिटल क्रॉस आहे, चांगला आहे पिलो. इरकी नारळाच्या झाडाला एक काय झालंय की खालून त्याला काय कातरायलंय की काय लक्षातच नाही गेलं. याच्या काय असं पोकरलंय कशानं तरी. झाड चांगलं आलेलं आहे, नारळ येते याला. आपल्यापाशी झाडं असली तर औषध लावून घेतलेलं चांगलं राहील तिला. किंवा मेन कापड आपलं ते जाड साईजचं मेन कापड असतं का मऊ, ती बी चौकून गुंडाळलं तरी त्याला काही कातरत नाही किंवा त्याच्यावर वरी काही चढत नाही. कारण फळं बी आल्यावर त्याला खारुताया उंदरं वरी घर करतात ना त्या सांदीमध्ये वरी जाऊन, तर त्याच्यापासून बचाव होण्याकरता तेवढं बांधा त्याला. असले झाडं आपल्याकडे बी तर. बाकी काही शेळ्या कशा चरत आहेत. जब्या आहे संघ, हिरीच्या कडेनं आपलं थोडं थोडं रान आहे, तिथं आपलं गवत फिवत खातेत कडीनं शेरडं. बाकी डॉल्बी चालू झाली गावात. आज पोळा आहे, बैलाच्या मिरवणुकी चालू होत्यात. आमच्या इथं मान आहे पाटलांना. पाटलांचं तोरण तुटलं की मग इतर गावातले सर्व बैल मिरवायला चालू होते. आणि ते चालू आहे ती माझ्या माहितीनं पाटलाचीच डॉल्बी असणार आहे, कारण मान त्यांच्याकडे आहे गावचा. तुटला असं तोरण, आता टाइम झालाय. चालू झाली आता बैल मिरवायला. पोळ्यांच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला सर्वांना.